भगवान शंकरांना फार साध्या आणि शुद्ध गोष्टी प्रिय आहेत. खर्च किती केला यापेक्षा भाव किती होता हे महादेव पाहतात. श्रावण सोमवारच्या पूजेच्या थाळीत काय असावे हे आपण सविस्तर बघूया. शिवलिंगावर अखंड धार सोडणे म्हणजे अभिषेक. तर अभिषेक करण्यासाठी आपल्याकडे शुद्ध पाणी म्हणजे गंगाजल, कच्चे दूध, दही, गाईचं तूप, मध, साखर, पंचामृत, नारळ पाणी किंवा उसाचा रस आणि हे सगळं नसलं तरी फक्त पाणी आणि बेलपत्राने ही पूजा होते. भाव महत्त्वाचा. शृंगार आणि पूजेचं साहित्य बघूयात. शिवलिंग, बेलपत्र, पांढरी फुले, चंदन, भस्म, विभूती, अक्षदा, जानवे, धूप, दीप, कापूर, घंटा. यासोबतच आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. दक्षिणा आणि परात किंवा तामन अभिषेकाचे पाणी जमा होण्यासाठी पाहिजे आहे. सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी स्वच्छ मन आणि स्वच्छ शरीर आणि ओम नमः शिवाय. अभिषेक करताना मंत्राचा जप करा. बस एवढंच. साहित्य कमी जास्त झालं तरी चालेल. महादेव फक्त तुमच्या भक्तीचे भुकेले आहेत.